मैत्रिणींनो, तुम्हालाही गावरान पद्धतीचं मटण खायला आवडतं? तर चला तर आज मी तुम्हाला गावरान पद्धतीचं मटण बनवायला शिकवणार आहे. त्यासाठी तुम्हाला प्रथम एक तवा घ्यावा लागेल आणि त्या तव्यावर तुम्हाला 3 ते 4 उभे चिरलेले कांदे चांगले खरपूस भाजून घ्यावे लागणार आणि त्यासाठी मी इथे तेल टाकत आहे. थोडंसं तेलामध्ये हा कांदा मी चांगला खरपूस ब्राऊन करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता कांदा ब्राऊन झाला आहे आणि यामध्येच मी खसखस टाकून घेतलेली आहे. खसखस का टाकून घेतली तर जर खसखस तुम्ही अशाच तव्यावर टाकली गरम तर ती सगळी खाली उडून पडते. तर तुम्ही कांद्यामध्येच खसखस टाकली तर ती खाली पडणार नाही आणि भाजेल. आणि आता मी इथे लसूण भाजून घेत आहे. लसूणला सुद्धा मी चांगलं तांबूस रंगाचं करून घेत आहे. लसणाच्या मी चांगल्या 7 ते 8 पाकळ्या घेतलेल्या आहे. तर तुम्ही बघू शकतात लसणालाही छान रंग आलेला आहे आणि तोही मी चांगला बाजूला काढून घेतला. आता यावर मी सुकं खोबरं टाकून घेते. तर असं मी अर्धी वाटी सुकं खोबरं, अर्धीपेक्षा पण कमी वाटी मी सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि मी ते चांगलं तांबूस करून घेत आहे. तुम्ही पाहू शकतात खोबरं छान तांबूस रंगाचं झालेलं आहे. आता यालाही मी काढून घेते. आता इथं मी ओलं नारळ अर्धीपेक्षा थोडी कमी वाटी मी घेतलेली आहे आणि तेही मी चांगलं ब्राऊन करून घेतलेलं आहे. येथे मी ओलं आणि सुकं दोन्ही खोबऱ्यांचा वापर केलेला आहे आणि इथं डाळ्या आहे त्या मी थोड्याशाच फक्त गरम करून घेईल आणि त्यांना लगेच काढून घेईल. इथं मी 2 गोल गोल टॅमॅटो चिरून घेतलेले आहे आणि ते पण मी छान मऊसर करून घेणार आहे गरम तव्यावर. तर मी हेही काढून घेतले. आता इथे मी 3 ते 4 चम्मच धने चांगले भाजून घेणार आहे, पण त्यासाठी गॅसची फ्लेम कमी ठेवा नाही तर धने जळून जातील. जिरे देखील कमी फ्लेमवर चांगले भाजून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकतात मी 3 चम्मच इथे जिरे टाकले आहे आणि तेही चांगले भाजून घेतलेले आहे. त्यानंतर हा सर्व मसाला मी प्रथम थंड करून घेणार आहे आणि यामध्ये मी कोथिंबीर देखील टाकली आहे. हा मसाला थंड झाल्यावर मी याला ग्राइंड करणार आहे. तोपर्यंत मी इथे मटण स्वच्छ धुवून घेतलं आहे. हे 1.25 किलो मटण आहे आणि त्यामध्ये मी आता अर्धा लिंबू छान पिळून घेणार आहे. लिंबू पिळून झाल्यानंतर यामध्ये मी 1 ते 1.5 चम्मच हळद टाकून घेणार आहे. आणि यामध्येच मी 1 चम्मच मीठ टाकून घेणार आहे. मीठ टाकून आता मीठ टाकून झालं आहे. आता हे सर्व मी चांगल्या पद्धतीने चोळून घेते मटणाला. आणि त्यानंतर इथे जे मी मसाले घेतलेले ते सर्व ग्राइंड करून घेतले आहे, तुम्ही पाहू शकतात. आणि अशा प्रकारे हा मसाला मी आता तयार केलेला आहे. आता इथे एक मी कढई घेतलेली आहे. त्या कढईमध्ये मी 2 मोठे चम्मच तेल टाकून घेणार आहे. तेलाला चांगलं गरम होऊन द्यायचं. तेल गरम झाल्यानंतर मी यामध्ये केलेलं वाटण टाकून देणार आहे. अशा पद्धतीने मी संपूर्ण वाटण टाकून घेतलेलं आहे आणि त्याच वाटणाच्या डब्याला मी पाणी टाकून मी ते पण वाटण याच्यामध्ये टाकून घेतलं आणि याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं. आता तुम्ही बघू शकतात. आता याला मी चांगली छान उकळी येऊन देणार आहे. तोपर्यंत आपण यामध्ये काही सुके मसाले टाकून घेऊया. इथे मी घरी बनवलेला काळा मसाला 2 चम्मच टाकून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी मटण मसाला टाकत आहे.
2 ते 3 चम्मच मी मटण मसाला टाकून घेते। मटण मसाला टाकून झाल्यानंतर मी यामध्ये हळद, आपण पहिले पण मटणाला हळद लावून घेतलेली आहे म्हणून हळद थोडीच टाकायची आहे। त्यानंतर मीठ टाकून मी याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेते आणि याला छान उकळी येऊन देणार आहे। त्यासाठी तुम्ही फ्लेम कमी करून घ्या आणि त्याच्यावर छान झाकण ठेवून त्याला छान असं तेल सुटेपर्यंत मसाला होऊन द्यायचा आहे। आणि इथं मी ते जे मटणाला इंग्रेडियंट्स लावलेले आणि त्यामध्ये मी कांदा टॅमॅटो टाकून सूप बनवून घेतलेलं आहे। त्याला 4 ते 5 शिट्ट्या मी होऊन दिलेल्या आहे आणि इथं छान पद्धतीने सूप तयार झालं आहे। आणि ते आता जे मी बनवलेलं सूप आहे ते मी त्या मसाल्यामध्ये टाकून घेते। तर तुम्ही बघू शकता छान मटण आणि सूप यामध्ये टाकून घेतल्यानंतर याला अजून 5 ते 6 मिनटं छान शिजवून द्यायचं आहे, जोपर्यंत मटणाचा पूर्ण अर्क त्या मसाल्यामध्ये उतरत नाही तोपर्यंत। आणि तुम्ही इथे पाहू शकता आपला गावरान पद्धतीचा मटण रस्सा तयार झालेला आहे आणि हा खूप सुंदर दिसत आहे। आणि त्यासाठी मी इथे मस्त पोळी, मटण रस्सा, वाफवलेला भात, कांदा, लिंबू मस्त